पहिली गोष्ट म्हणजे मी वक्ता नाही, मी एक कार्यकर्ता आहे. मला बोलता येत नाही. मी काही थोड्या गोष्टी लिहून आणलेल्या आहेत, तेवढ्या मी वाचून दाखवतो किंवा मध्ये मध्ये बोलत जाईन. तर सहसेवा ट्रस्टवर गेले 24 वर्षापासून प्रेम करणाऱ्या माझ्या सर्व साथीदारांनो, पायी नर्मदा परिक्रमा करून नुकतेच कोल्हापुरात आगमन झालेल्या आपल्या लाडक्या 3 परिक्रमावासियांच्या चाहत्यानो, तसेच यापूर्वी परिक्रमा पूर्ण करून आलेले परिक्रमावासी व आपणा सर्वांचे सहसेवा ट्रस्टच्या वतीने मी पुन्हा एकदा स्वागत करतो. सूर्यकांतची आणि माझी ओळख 1972 सालापासूनची आहे. तो आमच्या कॉलेजचा मॅगझिन सेक्रेटरी होता आणि मी बॅडमिंटनचा सेक्रेटरी वगैरे होण्याचा प्रयत्न करत होतो, पण ते काही जमलं नाही. त्याच्यानंतर 1999 साली मी कैलासला जाण्यासाठी अर्ज केला होता आणि मला असं समजलं की सूर्यकांत पण कैलासला चाललेला आहे. त्यानंतर मग त्याच्याशी संपर्क आला. त्याच्या अगोदर त्यानं कैलासच्या अगोदर 4 धामची यात्रा केली होती, त्यामुळं त्याला माहीत होतं की असले ट्रेक कसे करायचे असतात वगैरे. मग त्याच्याकडून मी जरासे माहिती घेतली, ज्ञानाचे डोस घेतले त्याच्याकडून आणि मग आम्ही कैलासची यात्रा केली. पण कैलासच्या आल्यानंतर सूर्यकांतनं एक तिथं कैलासला एक वचन देऊन आला होता की मी दरवर्षी 10 परिक्रमा म्हणजे कैलासच्या यात्रेसाठी इकडून यात्रेकरू पाठवत जाईल. आणि त्याप्रमाणे त्याने एक कैलास मानसरोवर यात्री संघाची स्थापना केली आणि त्याच्यासाठी त्यानं भरपूर प्रयत्न केले. तर मला आता ज्या नर्मदा परिक्रमा केलेल्या लोकांच्यासाठी जे आलेले आहेत इथं 30-35 लोक, त्यांना सांगायचं आहे की तुम्हाला एक हरहुन्नरी कार्यकर्ता मिळालेला आहे. आता याच्यापुढे तो ही परिक्रमा करून शांत बसणार नाही, तर तो ही संघटना तुमच्या संघटनेमध्ये येईल, संघटनेची व्याप्ती वाढवेल. त्यानं कैलास यात्रा केल्यानंतर कैलास स्पर्श नावाचं पुस्तक केलं होतं. आता याच्या पुढचं पुस्तक असणार नर्मदा स्पर्श. तर सूर्यकांतचं काय आहे, तो 100% पॉझिटिव्हिटी असलेला माणूस आहे. म्हणजे त्याच्याकडे नकारात्मक असं होणार नाही हे कधी त्याच्या तोंडून मी ऐकलेलं नाही आजपर्यंत. कुठलीही गोष्ट तो पॉझिटिव्हली घेत असतो. आम्ही कैलासला जाण्यापूर्वी 2-4 लोकांची लेक्चर्स आम्ही ऐकली होती. त्यावेळेला आम्हाला कैलासची यात्रा कशी करू नये हे सांगितलं जात होतं. त्याच वेळेला सूर्यकांतने एक निश्चय केला की आपण कोल्हापूरला आल्यानंतर सन्मती असं करूया, एक पुस्तक काढूया आणि त्याच्यात आपण का करावी याबद्दल त्या पुस्तकात माहिती देऊ. आणि त्याप्रमाणे त्यानं केलं. एक गंमत म्हणून सांगतो तुम्हाला. म्हणजे आता तो या बाबतीत पण म्हणजे नर्मदा परिक्रमा कितीही त्याला कष्ट झालेले असतील किंवा कितीही त्याला त्रास झालेला असेल, तर तुम्हाला सांगणार प्रत्येकानं केलीच पाहिजे, इतकी चांगली यात्रा दुसरी कुठली नाही आहे. हे सूर्यकांतचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे आम्ही लहानपणी एक गोष्ट ऐकलो होतो, आम्हाला शाळेत सांगितली होती की 4 मुलं असे फिरत फिरत डोंगरात जात असतात. एका छिद्रातनं हात घातल्यावर, म्हणजे सूर्यकांतसारखा एक मुलगा असतो त्याच्यात, छिद्रातनं हात घातल्यानंतर जोरात ओरडतो, अरे करून. ते बाकीचे दुसरी विचारतात काय झालं, काय नाही म्हणतोय, गार लागलं. दुसऱ्यानं परत हात घातल्यावर तो पण जोरात ओरडतो. त्याला विचारतात काय झालं, काय नाही ते सूर्यकांत सांगितलं तसंच झालं. पण प्रत्यक्षात त्याला चावलेला असतोय विंचू. मग त्याला हा परिक्रमेचा विंचू चावलेला आहे. पण तो आपल्याला सांगणार चांगली आहे, यात्रा करायलाच पाहिजे. सूर्यकांत बरोबर मी आत्तापर्यंत म्हणजे प्रवास केलेला आहे. कुलू मनाली, नंतर मी, अरविंद आणि किरण आणि सूर्यकांत आम्ही दरवर्षी एक कुठल्या तरी बाहेर देशात जायचं आणि प्रवास करायचा असं ठरवलं होतं. सुरुवातीला आम्ही नेपाळला गेलो. त्याच्या अगोदर मी कुलू मनाली वगैरे केलेलं होतं सूर्यकांतबरोबर, सूर्यकांतच्या वहिनी वगैरे. त्यानंतर 1 वर्ष आम्ही नेपाळला गेलो, दुसऱ्या वर्षी भूतानला गेलो. त्याच्यानंतर एक कोविड लागल्यामुळं आमचं राहिलं होतं आणि आमचा प्लॅन चालला होता मागच्या वर्षी
की आपण व्हिएतनाम आणि कोंबोडिया करूया म्हणून. सूर्यकांतला पण मी बोललो होतो. असं नाही पण म्हटला नाही आणि होय पण म्हटला नाही. माझे 2 मित्र तर असे प्रवासाला तर सध्या बाद झालेले आहेत. मला पर्याय नव्हता सूर्यकांतशिवाय. मग सूर्यकांतला फार फार विचारल्यानंतर त्याने एकदम बॉम्ब टाकून दिला, मी नर्मदा परिक्रमा करायला लागलो म्हणून. अरे म्हटले काय असते, मला त्यातलं प्रामाणिकपणे सांगायचं तर मला त्यातलं नर्मदा परिक्रमा असती हे पण माहीत नाही. तर त्यानं सांगितलं असं असं आहे की एक 2-3 महिन्यात मी येतोच. अरे म्हटलं आपलं ज्योतिबाची यात्रा आहे आणि तू जाणार कधी? नाही नाही म्हटलं, मी आता असं ठरवलं आहे, माझा वाढदिवस 19 तारखेला आहे नोव्हेंबरच्या, तर मी 19 तारखेला परिक्रमेला सुरुवात करतो आहे. म्हटलं असं आमचं यात्रेचं काय होणार? तर नाही मी येतो आहे, तर 2 महिन्यात येतो, 2-3 महिन्यात येतो. आम्हाला काय माहीत नाही काय नाही. त्यानं होय म्हटलं. मग आम्ही त्याचा वाढदिवस केला 11 तारखेला, 11 नोव्हेंबरला त्याचा वाढदिवस केला आणि त्याला आम्ही निरोप द्यायला गेलो. त्याच्यानंतर तो ज्या वेळेला गेला रेल्वे स्टेशनला, आम्ही सगळे सोडायला गेलो होतो, त्यावेळेला त्याला एक आम्ही आश्वासन दिलं की बाबा आम्ही तुला भेटायला येत जाऊ म्हणून. मग पहिल्यांदा आम्ही त्याला एक असं सांगितलं होतं की आमची गाडी कुठंपर्यंत येईल, त्या नॅशनल हायवेच्या आसपास तुझं स्टेशन असलं की आम्हाला बोलव, म्हणजे आम्हाला तेवढे पण चालायला लागू नये म्हणून. तर पहिल्यांदा त्यानं आम्हाला भरूचला बोलवलं. भरूचला गेलो आम्ही. भरूचला गेलो, तो तारीख होती मला वाटतं 21 डिसेंबरची. आणि त्याच्यानंतर 7 फेब्रुवारीला आम्ही त्याला जबलपूरला भेटायला गेलो. मी ज्या वेळेला त्याला भेटायला गेलो त्यावेळेला मला एक जाणवलेली गोष्ट म्हणजे सांगतो आपल्याला. आम्ही दोघांनी पण कैलासची यात्रा केलेली होती. कैलासची यात्रा हाय ॲल्टिट्यूडची आहे, यात्रा 30 दिवसाची आहे. पण ती यात्रा संपूर्ण गव्हर्मेंट ऑफ इंडिया, चायनाज डिपार्टमेंट ही अरेंज करते आणि ती मॅनेज करत असते. म्हणजे आम्हाला किती किलोमीटर जायचं आहे, 21 किलोमीटरवर जायचं आहे. तिथं आपल्याला राहायची सोय असणार, खायची सोय असणार, गव्हर्मेंटनं केलेली सोय असायची. त्यामुळं ती यात्रा जरी हाय ॲल्टिट्यूडची होती तरी ती इतकी आम्हाला खडतर वाटली नाही. पण ही जी सूर्यकांतनी केलेली यात्रा आहे आणि ती आम्ही अनुभवली. म्हणजे मी त्याच्याबरोबर 2 दिवस चाललो. पण ते जे बघितलं, म्हणजे ह्यांना काहीच माहीत नाही कुठं जायचं आहे आपल्याला. आश्रम आला, आश्रमात गेले, पण त्या आश्रमचे महाराज बिराज आहेत ते सगळे कुंभमेळा आहे म्हणून कुंभमेळ्याला कुलूप लावून गेलेत. करणार काय, पुढच्या आश्रमला चालले. म्हणजे हे याच्यात कुठंच सर्टन्टी नव्हती यांच्या यात्रेमध्ये. ह्या तिघांच्या कुठेही सर्टन्टी नव्हती. आणि अशा ह्या यात्रेमध्ये एकदा तर मी बघितलं, आम्ही जबलपूरला गेलो होतो. जबलपूरला 7 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर होतं. एक दिवस हे एका देवळात जागा नव्हती, हॉलमध्ये बांधकाम चाललं होतं, त्या देवळाच्या बाहेर झोपले होते हे. म्हणजे स्लिपिंग बॅग्स होत्या, पण स्लिपिंग बॅग्स करणार किती काम. पण त्यांना काय नाही, दुसऱ्या दिवशी परत फ्रेश परत चाललेत आपले. आम्ही जबलपूरला आलो. बेडाघाटची परिस्थिती, बेडाघाटला असं होतं. सूर्यकांतचं काय झालं, सूर्यकांत म्हणजे त्याचा जनसंपर्क भयानक आहे. त्यामुळं त्यानं जाताना काय केला, आपला स्वतःचा टेलिफोन इथं ठेवून गेला, मोबाईल, आणि दुसरा एक मोबाईल घेतला आणि नंबर पण दुसरा घेतला आणि तो फक्त लिमिटेड लोकांना त्याने तो फोन नंबर दिला. त्याचा उद्देश होता की बाबा आपल्याला त्रास होऊ नये, किंवा आपण सारखं जर कम्युनिकेशन करत राहिलो लोकांच्या बरोबर तर त्या यात्रेची मजा येणार नाही आणि ते यात्रा केल्यासारखं पण वाटणार नाही. म्हणून त्यानं ते तसं केलेलं होतं. आणि तो फोटो आणि त्याची माहिती दररोजची त्या 4-5 लोकांनाच तो पाठवत होता, त्यात मी एक होतो. पण त्याचं काय होत होतं, ते तुटक माहिती येत होती आणि फोटो असे येत होते, पण ते समजत नव्हतं काय आहे ते. घरच्यांनी म्हणजे त्याच्या मुलानं आणि त्यांच्या मित्रमंडळींनी दुसऱ्या प्रयत्न केला की त्याची यूट्यूब चॅनेल वगैरे काढायचं आणि माहिती सगळ्यांच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला. पण तो काय तसा यशस्वी झाला नाही. मग ज्यावेळेला आम्ही भरूचला गेलो त्यावेळेला मी सूर्यकांतला म्हटलं, सूर्यकांत ते काय जमणं झालं आहे आणि लोकांच्यापर्यंत तुझी परिक्रमा पोचणं झाली आहे, तर आपण काय करूया. तो म्हटला मी तुला सांगतो, तुला काय जमल तसं कर. खरं तर म्हणजे हे मला सांगायचं नव्हतं की त्याची परिक्रमा तो फिजिकली करत होता आणि मी
घरात बसून परिक्रमा लिहित होतो. म्हणजे असं मला वाटत नाही कधी झालेलं असेल. तर अशा पद्धतीनं आम्ही ती परिक्रमा लोकांच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला. सकाळी 4:30 वाजता उठला की पहिला फोन असायचा सूर्यकांतचा, काय काय लिहिलास. मग मी ते आदल्या दिवशी लिहिलेलं पाठवायचं त्याला. पाठवल्यानंतर तो ते ओके करायचा किंवा त्यात दुरुस्त्या सुचवायचा. त्यात माझी आम्हाला सवय काय तर कुणाला ह्याला नावं ठेव त्याला नावं ठेव, आपल्याला ती सवय असते. ते त्यांना चालायचं नाही, त्यांनी ते परत दुरुस्त करायला लावायचं. मग असं ते दररोज माझे 3-3 तास जायला लागले. टी व्ही बघायचा माझा बंद झाला. घरात 9 नंतर जर खाली बसलो बायकोच्या जवळ तर बायको म्हणे जावा की सूर्यकांत लिहा जावा. म्हणजे ही फॅक्ट होती. आणि त्यावेळेला चॅम्पियन करंटक चालला होता. तो चॅम्पियन करंटक पण मला बघायला मिळाला नाही. म्यूट करून बघायचा, कारण ते लिहायला यायला पाहिजे ना. मी ज्यावेळेला शाळेत होतो निबंध लिहिला की 10 पैकी 2 मार्क पडायचे. म्हणजे आमचं लिखाण इतकं चांगलं. पण सूर्यकांत मला लेखक केल्यासारखं केलं. आणि आम्ही लिहिलेले जे वर्णन आहेत किंवा दैनंदिन, मी दैनंदिनी म्हणतो त्याला, आम्ही जी दैनंदिनी लिहिली ती मला वाटते बऱ्याच लोकांनी ॲप्रिशिएट केली. तर आता वार्ताहर पण असतील, सुधाकर काशीद आहेत किंवा मोहन हवालदारचे तर मला सारखे मेसेज यायचे, अरे सन्मती उद्या काय लिहिणार आहेस. अरे मी म्हटलं तो जाणार आहे अजून, त्याच्या अगोदर मी काय सांगू त्याला काय लिहिणार. तो गेल्याशिवाय मला काय लिहिता येणार नाही असं सांगायचं. काही लोकांचे तर असे, मला केशव तिरोडकर भेटले होते. ते म्हणाले अरे ते सस्पेन्स सर्कस चाललंय, उद्या काय होणार ह्याची आम्ही वाट बघत असतो. म्हणजे इतकं ते लोकांना भावलं होतं आम्ही जे काय लिहिलं. आणि सूर्यकांतनं ते पोचवलं त्याच्या माध्यमातून. एकदा काय झालं, हे गेले होते एका गुऱ्हाळावर. तर त्या गुऱ्हाळावर गेल्यानंतर त्यांनी गुऱ्हाळाचं वर्णन वगैरे लिहून पाठवलं. आणि मला लिहिलं की तिथं आता जरी मध्य प्रदेश असला तर मध्य प्रदेशमध्ये जी गुऱ्हाळं आहेत ती सगळी उत्तर प्रदेशमधल्या स्त्रिया चालवतात. गुळवे जे आहेत ते उत्तर प्रदेशात स्त्रिया आहेत असं त्यांनी मला लिहून कळवलं. मग ते गुऱ्हाळाचं वर्णन आल्यानंतर मी आपलं कोल्हापूरवाल्यांना मारले जोडे. कोल्हापूरचे लोक सगळे आता साखर मिळवायला लागलेत आणि हे केलेत ते केलेत. आणि ते सगळं पाठवून दिलं सूर्यकांतला. सूर्यकांत ओके केल्याशिवाय मला पाठवता येत नाही. सूर्यकांत आणि हरीशबाईंचा मला फोन, अरे आम्ही परिक्रमेत आहे, कुणाची निंदा नालिस्ती करायची नाही, ते खोडून टाक. मग ते खोडायला लागलं मला. म्हणजे मी आपलं रात्रभर बसून लिहायचं एवढं, त्यातलं ते एवढंच यायचं तुमच्याबरोबर. त्यांना चालायचं नाही. म्हणजे स्वभावात त्यांच्या फरक पडत गेला, भरपूर फरक पडत गेला. मग हे असं लिहिल्यानंतर आम्ही सूर्यकांतला काय म्हटलं, आपण लिहायला चालू केल्यानंतर त्या सोशल मीडिया जो आहे त्याचा जास्तीत जास्त वापर करून हे आपण लोकांच्यापर्यंत पोचवूया. मग यात व्हॉट्सअप आलं, मग फेसबुक आलं. सूर्यकांत इथं फोन ठेवून गेलेला, मी फेसबुकला घेणार. फेसबुकला घेतल्यानंतर ते टॅग करणार. वहिनीच्याकडे फोन होता सूर्यकांतच्या वहिनी त्या मिसेस सगळ्यांना पाठवणार. आणि अशा पद्धतीनं ते सगळ्यांच्यापर्यंत पोचत गेलं. मी हरीशबाईंचा निरोप, मला सन्मती ते बघा जरा गुजरातीमध्ये करता आलं तर. आता काय ते सोपं आहे, इथं कॉपी करायचं, तिकडं गुजरातीला टॅप करायचं, पेस्ट करायचं, लगेच गुजरातीमध्ये ट्रान्सलेशन. हरीशबाई पण त्यांच्या फेसबुकला टाकायला लागले. म्हणजे ते त्यांच्या पण लोकांनी वाचलं, बऱ्यापैकी लोकांनी वाचलं, ते सगळ्यांच्यापर्यंत पोचलं, बऱ्यापैकी पोचलं. सूर्यकांतच्या मुलीचा मला बऱ्याच वेळेला फोन यायचा की काका आमच्यापैकी आमच्या फॅमिलीपेक्षा म्हणजे माझ्या आईपेक्षा तुम्ही जरा जास्त माझ्या वडिलांना ओळखलं आहे वाटतं. असा सूर्यकांतचा मुलीचा फोन यायचा. आणि मी जेव्हा शेवटच्या दिवशी 123 दिवस झाले होते त्यावेळेला हिचा फोन मला मेसेज आला तेजूचा की आय एम गोइंग टू मिस माय फादर्स काय असेल ते फ्रॉम टुमॉरो. मी म्हटलं अगं तसं करू नकोस, तुला असं समजून घेऊ नको, मी तुझ्या बाबाला वन्स मोर दिला आहे, 2 दिवस तो विश्रांती घेणार आहे आणि परत परिक्रमेला चालला आहे. त्यामुळे राहिलेले पहिले 50 दिवस आम्ही ती परिक्रमा परत लिहिणार आहे. असं ते काय सगळे चेष्टेचे विषय झाले. मी खरं तर हे लिहित असताना कधीही कुणालाही जाणवू दिलं नाही की सन्मती मिर्जे ही परिक्रमा लिहित आहेत, असं कधी जाणवू दिलं नाही. सूर्यकांत लिहितोय असंच सगळ्यांना वाटलं होतं. पण काही लोक, सूर्यकांतचा आग्रह होता, सूर्यकांतला तुम्ही ओळखताय, तो दुसऱ्यांनी केलेल्या कामाचं श्रेय कधी स्वतः घेणार नाही. त्यानं मला स्पष्ट सांगितलं.
की तू तू केलायस ना ते तू सगळ्यांच्या समोर कबूल कर तिथं इथं आज. म्हणून मी हे आज बोललो, नाही तर मी आजपर्यंत कुणालाही कुठंही उल्लेख केलेला नव्हता की मी लिहितोय. कधीतरी वहिनी बोलून गेल्या होत्या कुठंतरी, वहिनींनी सांगितलं होतं. मी म्हटलं तर वहिनी कशाला सांगायला लागलाय तुम्ही, हे सूर्यकांत लिहायला लागलाय. आणि काही लोकांना शंका येत होती, म्हणजे धस साहेब कोणतं आहेत, त्यांनी लिहिलं होतं, अरे सूर्यकांत तुम्ही दिवसभर एवढं सगळं करताय आणि रात्री लिहिताय कसं, तुम्हाला दमत नाही काय, असं लिहिलं होतं त्यांनी त्या फेसबुकमध्ये. ते पण मी वाचलं, ते सूर्यकांतला पाठवलं होतं मी. तर आता शेवटचं थोडंसं वाचतो आता आणि माझा विषय संपवतो. मित्रांनो, ही यात्रा करण्याला खरं तर वाघाचं काळीज आणि भगवंतावर अपार श्रद्धा पाहिजे. ही परिक्रमा म्हणजे केवळ तीर्थयात्रा नाही, तर एक समर्पण आहे. आपण कल्पना करा, महिनोन्महिने चालण्यासाठी श्रद्धा आणि अनोळखी प्रदेशातील अनोळखी लोकांच्या दयाळूपणावर अवलंबून राहण्यासाठी किती सामर्थ्य लागत असेल. शारीरिक मागण्या दुर्लक्षित करून आध्यात्मिक मार्गावर लक्ष केंद्रित करण्यासाठी किती मानसिक धैर्य आवश्यक आहे याची कल्पना करा. आज सूर्यकांत, हरीशभाई, अभ्यंकर गुरुजी यात्रा करून परत आलेत. त्यांचं स्वागत करीत असताना त्यांची मनापासून प्रशंसा व त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करूया. त्यांच्या अनुभवातून आपण शिकूया आणि आपल्याही जीवनात समर्पण व भक्तीचा तोच भाव जोपासण्याचा आपण मनोमन प्रयत्न करूया. धन्यवाद.